श्रमलेल्या बापासाठी लेकं नारळाचं पाणी असं म्हणलं जातं. खरं तर नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा एक निकाल समोर आला. तब्बल 30 वर्ष चाललेल्या सदनिका घोटाळा प्रकरणात क्रीडा मंत्री असणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना कारावास ठोठावण्यात आला. हा फक्त एका मंत्र्याचा निकाल नाहीये, तर एका वडिलांसाठी मुलीनं 30 वर्ष लढलेल्या न्यायाच्या लढ्याचा शेवट आहे. त्यासाठी त्यांनी संघर्ष केलाय. 30 वर्षांनंतर का होईना निकाल आलाय. अर्थात मी बोलतेय अंजली दिघोळे यांच्याबद्दल. एका महिलेमुळे आज मंत्री असणाऱ्या कोकाटांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. मग कोण आहेत अंजली दिघोळे? कोण होते तुकाराम दिघोळे, ज्यांनी सदनिका घोटाळा बाहेर आणून आरोप केला होता? आणि याच लेकीनं आपल्या वडिलांना कसा न्याय मिळवून दिलाय, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. आमदारांनी माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणी 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. यानंतर त्यांना कधीही अटक केली जाण्याची शक्यता होती आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांचं मंत्रिपद कायम राहत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या मंत्रिपदासाठी आता रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. पण हे जे प्रकरण होतं ते 1-2 नाही तर 30 वर्ष चाललं बरं का. आणि हा व्हिडिओ बनेपर्यंत अशी माहिती समोर येते की माणिकराव कोकाटे यांना अटकपूर्व जामीन मिळालेला. आता हा जो निकाल लागला त्यामध्ये अंजली दिघोळे यांचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. खरं तर तुकाराम दिघोळे यांनी या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, ती म्हणजे 1997 ला. आणि 1997 पासून आतापर्यंत हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट होतं. याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र तुकाराम दिघोळे यांचं 2019 साली निधन झालं. मात्र वडिलांचं निधन झालं म्हणून अंजली दिघोळे यांनी हे प्रकरण सोडलं नाही, तर या प्रकरणाला आणि आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ही केस लढत राहिल्या. आणि अखेर बापासाठी मुलीनं इतकं केलं, हे प्रकरण हाताळलं. त्या खुद्द हे प्रकरण पाहत होत्या असंही सांगितलं जातंय. आता या निर्णयावर जेव्हा कनिष्ठ न्यायालयानं निर्णय दिला होता तेव्हा या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कोकाट यांनी जिल्हा सत्र न्यायालयाला आव्हान दिलं होतं. 2025 मध्येच ही घटना घडली होती. त्यावेळी देखील अंजली दिघोळे यांनी ही याचिका दाखल करणारे, अर्थात हे जे अपील आहे त्या अपिलाविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. आता बघा, दिघोळे यांच्या जाण्यानंतरही हा खटला लढणाऱ्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे या दिवंगत, अर्थात ज्यांनी हा आरोप केला होता किंवा ज्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं होतं त्या तुकाराम दिघोळे यांच्या कन्या आहेत. त्या देखील पेशानं वकील आहेत. 2019 नंतर दिघोळे यांचं निधन झाल्यानंतर या खटल्यासाठी याला न्याय मिळण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. निकाल आल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना अंजली दिघोळे म्हणतात, न्यायदेवताच्या डोळ्यावरील पट्टी आता खऱ्या अर्थानं काढली गेली. जर त्यांच्या वडिलांना हा क्षण पाहता आला असता तर त्यांना खूप समाधान मिळालं असतं. मात्र देर आहे अंधेर नाही असंच म्हणावं लागेल. हा निर्णय 30 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आला असल्याने याला राजकीय सूड म्हणता येणार नाही. संपूर्ण न्याय प्रक्रिया पार पडल्यानंतर शिक्षा झाली अशी प्रतिक्रिया अंजली दिघोळे यांनी दिली. मात्र ज्यांच्यापासून हे प्रकरण सुरू झालं होतं ते तुकाराम दिघोळे कोण होते आणि असं का म्हणलं जातं की तुकाराम दिघोळे आणि कोकाटे यांचा वाद खूप पूर्वीपासूनचा आहे, तो राजकीय होता का? मग तो कसा सुरू झाला यावर पण आपण बोलूयात. तुकाराम दिघोळे हे मूळचे सिन्नर तालुक्यातील नायगावचे. त्यांनी तब्बल 3 दशकं सिन्नरच्या राजकारणावर वर्चस्व गाजवलं. जिल्हा बँकेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. बँकेत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना अनुभव मिळाला आणि याच अनुभवाच्या जोरावर सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा बदलण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. शरद पवारांचे ते निकटवर्ती होते असंही सांगितलं जातं. त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून केली. 1985 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. 1990 मध्ये त्यांनी शरद पवारांसोबत संयुक्त काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र 1999च्या निवडणुकीपूर्वी दिघोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. याच वेळी माणिकराव कोकाटे हे शिवसेनेत होते. मग त्या निवडणुकीत कोकाटे यांनी दिघोळे यांचा तब्बल 24,000 मतांनी पराभव केला. 2004 मध्ये देखील पुन्हा एकदा दिघोळे विरुद्ध कोकाटे अशी लढत झाली होती आणि यावेळीही कोकाटेंनी दिघोळेंचा पराभव केला होता. सुमारे 20,000 मतांच्या फरकाने कोकाटे निवडून आले होते आणि इथूनच कोकाटे आणि दिघोळे हे पारंपरिक राजकीय विरोधक बनले. मतदारसंघावर वर्चस्व कुणाचं यातूनच हे विरोधक बनले असंही सांगितलं जातं. किंवा दुसरीकडे असंही म्हणलं जातं की माणिकराव कोकाटे यांच्या राजकारणाला सुरुवातीच्या टप्प्यात तुकाराम दिघोळे यांनी मदतही केली होती. पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोकाटांना पुढे आणण्यात दिघोळेंची भूमिका होती. पण नंतर कोकाटांनी दिघोळेंच्या विरोधात निवडणूक लढवल्याने तीव्र संघर्ष निर्माण झाला. राजकीय वर्चस्वादातून हा संघर्ष वाढला असंही सांगितलं जाते. दिघोळे हे माजी मंत्री देखील राहिले होते. आणि मग काय,
या सगळ्यावरच 1995 मध्ये जेव्हा सदनिका घोटाळा झाला तेव्हा याच घोटाळ्याच्या संदर्भात दिघोळे यांनी कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रामध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप दिघोळेंकडून कोकाट्यांवर करण्यात आला होता. 2009 मध्ये कोकाटे आणि दिघोळे यांचं मनोमिलन झालं होतं असंही सांगितलं जातं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत तुकाराम दिघोळेंनीच माणिकराव कोकाट्यांचा प्रचारही केला होता असंही काही जण सांगतात. मात्र 2019 मध्ये तुकाराम दिघोळे यांचं निधन झालं तरीही त्यांनी दाखल केलेली तक्रार आणि न्याय मिळवण्याची लढाई थांबली नाही. ही जबाबदारी त्यांच्या कन्या अंजली दिघोळे यांनी पुढे नेली आणि तब्बल 30 वर्ष चाललेला हा खटला अखेर निकालापर्यंत पोहोचला आणि हा निकाल सर्वांसमोर आहे. त्यामुळं वडिलांच्या जाण्यानंतर हा खटला किंवा न्याय मिळावा यासाठी लढलेल्या अंजली दिघोळेंची सध्या चर्चा होते. या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.